तर विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळले नाहीत असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी विचारलेला आहे आणि संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केले, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही। सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती। अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत। बघा ते जे पडले आहेत ते तसेच आहेत। काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत। राऊत साहेब, या अनुषंगाने मग तुम्ही वरिष्ठांशी, खास करून पंतप्रधानांशी काही बोलणार आहात? मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करीन, राज्यसभेमध्ये। हो, नक्की करणार। अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा ओएसडी नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाही, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे। तुमच्याही मनात तशी शंका आहे? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आली, ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झालं। तेव्हाच तुम्ही याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1995च्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो। मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत